नमस्कार. फुटबॉलच्या विश्वातला देव, जसं आपल्याकडे क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण सचिन तेंडुलकरला देव मानतात आणि भारतात तर त्याला खरोखरच देव मानलं जातं. असा क्रिकेटचा बादशहा ज्याला देव मानलं जातं, असा लिओनील मेसी, अर्जेंटिनाचा प्लेयर आणि जगविख्यात. त्याचा 4 दिवसाचा भारताचा टूर होता. ऑल टाईम ग्रेट प्लेयर म्हणून तो जगात फिरतोय. त्याला सगळ्या असोसिएशन फिरवतायत. तर त्याचे भारतातल्या जे टूरमध्ये होता, पहिला त्याचा पडाव बंगालला, कलकत्त्याला, दुसरा हैदराबादला, तेलंगणामध्ये, तिसरा मुंबईला आणि चौथा महाराष्ट्रामध्ये दिल्लीला. मेसी आले बंगालला आणि बंगाल म्हणजे काय फुटबॉलचं माहेरघरच ना. बंगाली हा फुटबॉलसाठी फार पागल. तेव्हा पूर्ण ते स्टेडियम हाऊसफुल, पाय ठेवायला जागा नाही. मेसी खेळणार नव्हता. तिथे मेसीच्या 50 फूट मोठ्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि ते स्वतःच करणार होते. पण तिथे कुठलेही हे मंत्री-संत्री दिसले नाहीत तुम्हाला. मुख्यमंत्री सुद्धा ममता बॅनर्जी याच्यापासून दूर होती. कारण हा खेळाडूंचा आणि खेळप्रेमींचा तो कार्यक्रम होता. शाहरुख खान तिथे होते कारण कलकत्ता 11 ही त्याची टीम आहे बंगाल 11 IPLची. त्यामुळे बंगालसोबत त्यांचा एक संबंध. ते तिथे होते मुलासोबत. त्या 51 फूट पुतळ्याचं अनावरण झालं. लोकांनी टाळ्या वाजवल्या. लोकांची अपेक्षा होती, की ते पूर्ण स्टेडियममध्ये एक चक्कर मारतील हात फिरवत ओपन जिपमध्ये. बस तेवढंच काय त्या दर्शन त्या देवाचं होणार होतं आणि मग कार्यक्रम संपणार होता. पण तिथे पोलिसांनी आणि बाकी व्ही-आय-पी लोकांनी, तथाकथित जे आतमध्ये घुसलेले असतात, त्यांनी फोटो काढायसाठी आणि सेल्फी काढायसाठी इतका गोंधळ घातला, की मेसी तिथनं लगेच निघून गेले. आणि मेसी निघून गेल्यावर कलकत्त्याच्या त्या लोकांना इतका राग आला, त्यांनी अक्षरशः स्टेडियममध्ये चेअर फेकल्या, बॉटल फेकल्या आणि आपला राग दाखवून दिला, की आम्ही किती क्रोधात आहोत. पंढरपूरला जायचं आणि विठ्ठलाचं कोणी दर्शन करू दिलं नाही म्हणजे मग कसा राग येतो? त्या बडव्यांवर जसा तुम्ही राग काढता तसा राग लोकांनी त्या स्टेडियमवर काढला. ममता बॅनर्जींनी लगेच ट्विट करून पूर्ण राज्याची माफी मागितली. ह्या आयोजकांकडनं जी चुकी झाल्या त्याच्याबद्दल मी माफी मागते. हालाकी ममता स्टेडियमवरही नव्हत्या आणि त्यांच्यामुळे घोळही झाला नव्हता. तरी पण राज्याच्या मुख्यमंत्री आपल्या लोकांची मनं दुखली म्हणून तिने माफी मागितली आणि त्या आयोजकाला अरेस्ट केलं. तो एअरपोर्टवर होता, हैदराबादला चालला होता. तिथेच त्याला अरेस्ट केलं. आणि त्याच्यावर केस दाखल केली. मग हा हैदराबादला आला. हैदराबादला त्याच्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी पोहोचले आणि राहुल गांधी पण फुटबॉलमध्ये इंटरेस्टेड. रेवंत रेड्डी जो मुख्यमंत्री आहे ते फुटबॉलसाठी पागल. त्यामुळे तिथे एक छोटी 10 मिनिटाची मॅच ठेवली. मेसी 11 आणि मुख्यमंत्र्यांचे ते 11 असे 2 ग्रुप करून. मुख्यमंत्री स्वतः स्पोर्ट्स ड्रेसमध्ये. पण त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये स्टेडियममध्ये लोकांनी मॅचचा आनंद घेतला. मेसी लोकांशी त्यांनी संवाद साधला. कारण सगळं डिसिप्लिन्ड होतं. राहुल गांधीच्या पार्टीची तिथे सरकार असताना सुद्धा राहुल गांधी कॅमेऱ्यासमोर नव्हते, ते साइडला होते. पूर्ण टाईम फ्रेममध्ये रेवंत रेड्डी मुख्यमंत्री आणि मेसी साथ दिसत होते. राहुल गांधी आले मधात. राहुल गांधीचं त्यांच्याशी बोलणं झालं. पण राहुल गांधी आणि मेसी बोलत असताना तिसऱ्याला काय बोलतात हे माहीत नव्हतं. कारण दोघेही स्पॅनिशमध्ये बोलत होते. राहुल गांधींना स्पॅनिश येते आणि मेसीची भाषा स्पॅनिश आहे. ते स्पॅनिशमध्ये बोलत होते. बाकी ठिकाणी मेसी स्पॅनिशमध्ये बोलायचा आणि त्याचा एक दुभाषी होता. तो त्याला ट्रान्सलेट करून सांगायचा. त्यानंतर ते महाराष्ट्रात आला. त्या कार्यक्रमाला कुठेही गालबोट लावलं नाही आणि सगळ्यांना भीती होती. कारण या अगोदर वर्ल्ड कप जिंकल्यावर जेव्हा भारतीय टीम गेली बंगलोरला, तेव्हा त्याच स्टेडियमवर इतकी चेंगराचेंगरी झाली, लोकं मेली आणि गालबोट लागलं, काळं बोट लागलं त्या कार्यक्रमाला. त्यामुळे यावेळेला सरकार जास्त कॉशियस होतं. कारण फुटबॉलचा आंतरराष्ट्रीय देव येत होता. तो कार्यक्रम अतिशय सुरळीत पार पाडला. तोच एक कार्यक्रम आहे, जो त्या मेसीच्या पूर्ण टूरमध्ये सक्सेसफुल होता. बंगाल, कलकत्ता बिघडलं, तो सक्सेस झाला. आता वानखेडे स्टेडियम आपल्या महाराष्ट्रात या, ज्याच्यासाठी हा कार्यक्रम मी करतोय. महाराष्ट्रात क्रिकेट सुसंस्कृत जेंटलमॅन्स गेम म्हटलं जातं. तिथं क्रिकेटचा आपला देव सचिन तेंडुलकर हा तिथे होता. पण तिथं आपल्या राजकारण्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री पोहोचले. पोहोचा तुम्ही काही हरकत नाही.
मुख्यमंत्र्यांनी त्याचं स्वागत केलं, खूप चांगलं. पण पाठीमागं मिसेस मुख्यमंत्री पोहोचल्या, अमृता वहिनी आणि त्या च्युइंगम खात त्या मेथीसोबत सेल्फी काढत होत्या. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अक्षरशः पूर्ण जगातनं त्यांना ट्रोल करण्यात आलं. काही सुसंस्कृती असते, काही मॅनर्स असतात. अमृता फडणवीस ह्या ग्लॅमरस पर्सनॅलिटी असू शकतात. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, त्या पत्नीला एक सांस्कृतिक पूट हवा. कोणाही मोठ्या व्यक्तीशी च्युइंगम खात बोलणे, च्युइंगम खात त्याच्यासमोर जाणे, हा असभ्यताचा एक प्रस्ताव आहे असं मला वाटतं. असभ्य वर्तन आहे ते. आणि त्यासाठी सगळीकडे आणि मग ते काय सेल्फी काय काढत होता, 2-2 वेळा सेल्फी काढत होता. त्या सेल्फी काढत असताना त्या मेसीच्या चेहऱ्यावर जो त्रास दिसत होता, हे सगळं व्हिडिओज आहेत मार्केट दिसतायत ते डोळ्यासमोर. तिथे मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला, सत्कार केला शाल ओढून, जॅकी श्रॉफच्या पोराचा, टायगर श्रॉफचा, अजय देवगणचा. मला हे कळलं नाही तो कार्यक्रम सन्मानाचा होता की मेसीच्या स्वागताचा होता. स्टेडियममध्ये लोकं मेसीला पाहायला आले होते. तिथे या लोकांचा सन्मान का, हे अजूनही कोणाला कळलं नाहीये. ज्यांनी सन्मान केला त्यांनाच माहीत. देवेंद्र फडणवीसांशिवाय कोणाला माहीत नाही. मला वाटतं अजय देवगण आणि जॅकी श्रॉफला सुद्धा माहीत नसेल आमचा सन्मान का केला. कारण ते सुद्धा मेसीला पाहायला आले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं दर्शन कसं मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे पंढरपूरला जेव्हा पूजा होते मुख्यमंत्र्याच्या हाताने, तेव्हा पती-पत्नी जेव्हा दोघं उभे असतात, तोच टोपी घातलेला मुख्यमंत्री पांडुरंगाची पूजा करतो. सोबत डोक्यावर पदर घेतलेली त्याची पत्नी मुख्यमंत्र्यांची. हा फोटोच सगळ्यांच्या मनात उतरलेला आहे. मुख्यमंत्री बदलत असतात, पण हा फोटो तोच असतो. चेहरे बदललेले असतात, पण पेहराव तोच असतो. ही आहे महाराष्ट्राची संस्कृती. कारण आपण कोण्या पदावर आहोत याचं भान ठेवलं पाहिजे नेहमी. व्यक्तिगत सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या पत्नींचे फोटो तुम्हाला दिसतील. तुम्ही सोशल मीडियावर पाहिलत किंवा Google केलं तर सगळ्यांच्याच दिसायला लागतात, की पंढरपूरची पूजा करताना. वैयक्तिक रूपाने मी फक्त 2च मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना ओळखतो. एक म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पत्नींना, त्यांच्याशी व्यक्तिगत मी बोललोय 2-3 वेळा. त्या क्लासिकल सिंगर आहेत. ट्रेन्ड, एज्युकेटेड क्लासिकल सिंगर. ठाकरे परिवारांनी पाहिलं असतं तर प्रत्येक फिल्ममध्ये त्यांनी गायलं असतं. पण त्यांनी ते कधीही ठाकरे परिवार याची अस्मिता काय, त्यांनी त्याचं बाजारू पण केलं नाही. दुसऱ्या पृथ्वीराज चव्हाणच्या पत्नींना मी ओळखतो. ते यासाठी की त्या जिथे शिक्षिका होत्या दिल्लीमध्ये, त्याच केजी केजीपर्यंत माझा पोरगा तिथे शिकलाय. आणि मला एक वेळ आठवतं, आम्ही जेव्हा पॅरेंट टीचर मीटिंगला जायचो, तेव्हा आम्ही तिथे बहिणींना भेटायचो. की मी सकाळी एअरपोर्टला कोणातरी मित्राला सोडायला गेलो आणि जेव्हा वापस येत होतो, तेव्हा मी स्वतःच गाडी चालवत होतो आणि त्या पंतप्रधानांच्या घरासमोरूनच निघायचं होतं. मी पाहिलं एक बाई आपली पर्स सांभाळते, सकाळी पदर सांभाळते आणि ऑटोला पण हात देते. कोणी ऑटो थांबायला तयार नाही. तो सिक्युरिटी झोन आहे तो सगळा. मी पाहिलं म्हटलं ह्या तर वहिनी दिसतात. मी गाडी थांबवली, रिव्हर्समध्ये आणली. तोपर्यंत सिक्युरिटीवाले पळत आले, की ही गाडी रिव्हर्समध्ये काय येते? मी गाडीतनं उतरून त्यांना सांगितलं, एक मिनिट" म्हटलं, "वहिनींना घ्यायचंय." मग त्या आल्या म्हणे. म्हटलं, "तुम्ही बसा गाडीत." "नाही," म्हणे, "मी ऑटो येईल." म्हटलं, "बसा, ते सिक्युरिटीवाले सेवा घालतायत. तुम्ही बसा पहिले." त्यांना गाडीत बसवलं, त्यांच्या शाळेत सोडलं. जास्त दूर नव्हतं शाळा. मी म्हटलं, "काय वहिनी तुम्हाला इथं ऑटो मिळतो का?" "कधी-कधी मिळतो" म्हणे. म्हटलं, "मग घरी गाडी नाही?" "नाही" म्हणे, "शाळेत जायला मी शाळेत नोकरी करते. तिथे ऑफिसची गाडी नाही न्यायची," असं साहेबांनी मला सांगितलं. या 2 मुख्यमंत्र्यांच्या बायकांसोबत जो व्यक्तिगत मी ज्यांना ओळखत होतो, त्यांचे उदाहरण तुम्हाला सांगितले. देवाभाऊला मी ओळखतो, त्यांच्या मोठ्या भावाला ओळखतो. देवाभाऊंच्या आईना मी ओळखतो. अतिशय सुसंस्कृत परिवार आहे. पण वहिनींनी थोडं अव्हॉइड केलं पाहिजे. कारण त्या फक्त फिल्ममध्ये गाणाऱ्या नव्हे,
किंवा एक सिंगर किंवा पॉप सिंगर म्हणून त्यांची इमेज त्यांनी जरी बनवली असली, तरी पूर्ण महाराष्ट्र त्यांना मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून पाहतो. च्युइंगम चावत, चावत मेसीसमोर जाणे, हे कमीत कमी लोकांच्या मनात रुजलं नाही. आज रोखोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.